सासरेबुवा, तुम्ही हे काय करत आहात? मी तुमची सून आहे. सूनबाई, पण तू ज्या नजरेने माझ्याकडे पाहते, त्याने माझी खूप दिवसांची शांत झालेली भावना आता जागी झाली आहे. त्यामुळे तू मला रोखू नकोस, असं म्हणत सासरेबुवांनी. माझं नाव कोमल, वय वर्ष 25, दिसायला मध्यम उंची, गव्हाळा रंग, लांबसडक काळेभोर केस आणि बोलके डोळे. 2 वर्षापूर्वी एका भीषण रस्ते अपघातात माझ्या पतीचं म्हणजे सुमितचं अचानक निधन झालं. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा काळा दिवस ठरला. सुमितच्या जाण्याने माझं हस्तखेळतं जग एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. डोक्यावरचं छप्पर हिलावल्यासारखं झालं होतं. या मोठ्या धक्क्यानंतर घरात फक्त मी आणि माझे सासरे म्हणजेच दादासाहेब उरलो होतो. माझ्या सासूबाई सुमित लहान असतानाच वारल्या होत्या. त्यामुळे सुमित दादासाहेबांचा एकमेव आधार होता. सुमितच्या जाण्याने दादासाहेब पूर्णपणे खचून गेले होते. पण त्यांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून मला मुलीसारखा सांभाळायला सुरू व्हायचे काही महिने आमच्यासाठी खूपच कठीण आणि वेदनादायी गेले. त्या मोठ्या वाड्यात फक्त आणि फक्त शांतता आणि दुःखाचं सासवट असायचं. मी दिवसभर सुमितच्या खोलीत बसून त्याच्या आठवणीत आणि फोटोकडे पाहून रडायचे. जेवणाची सुद्धा नसायची की वेळेवरचं भान नसायचं. तारासाहेबही घराच्या एका कोपऱ्यात बसून सुमितचा विचार करत डोळे पुसायचे. दोन एकाकी जीव एका छताखाली एकमेकांचे दुःख पाहत कसेबसे जगत होते. पण दादासाहेबांनी कधीही मला एकटेपणा जाणवू दिला नाही. ते स्वतःच्या हाताने माझ्यासाठी जेवण घेऊन यायचे. मला खंबीर राहण्यासाठी समजवायचे. दादासाहेबांचे वय 55 वर्ष होते. दिसायला उंच, कमावलेली शरीरयष्टी, पांढरे होत आलेले केस आणि चेहऱ्यावर एक वेगळाच रुबाब होता. ते सुशिक्षित आणि विचारांचे खूप आधुनिक होते. हळूहळू जसा काळ सरकत गेला तसं आमच्यातील नातं एक वेगळं वळण घेऊ लागलं. दादासाहेबांनी मला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी माझं मन रमावं म्हणून मला शहरात कॉम्प्युटर कोर्सला प्रवेश घेऊन दिला. मी जेव्हा सकाळी तयार होऊन क्लासला जायचे, तेव्हा दादासाहेब कौतुकाने माझ्याकडे बघायचे. माझ्या छोट्या छोट्या गरजा, माझी तब्येत याकडे दादासाहेब खूप बारीक लक्ष ठेवायचे. मी क्लासवरून दमून आले की माझ्यासाठी चहा बनवून ठेवणे, रात्री जेवताना माझं कौतुक करणे, या सर्व गोष्टीमुळे मला एक वेगळाच मानसिक आधार मिळत होता. मी त्याच्या जेवणाची, औषधाची आणि कपड्यांची अगदी हक्काने काळजी घेऊ लागले. दिवसेंदिवस आमच्यातील संवाद आणि जवळीक वाढत चालली होती. घरात वावरताना जेव्हा आमची नजरानजर व्हायची, तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला स्वतःबद्दल एक वेगळाच आदर आणि माया दिसायची. ते मला सुमितसारखंच खूप आदराने वागवायचे. त्यांच्यातील तो समजूतदारपणा, त्यांचा तो प्रौढ, खंबीर आणि सुरक्षित वाटणारा स्वभाव मला हळूहळू स्वतःकडे आकर्षित करू लागला होता. घरात जेव्हा ते माझ्या शेजारून जात, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच प्रभाव माझ्या मनावर पडायचा, ज्यामुळे माझ्या छातीची धडधड वाढायची. एक दिवस दुपारी घरात दुसरं कोणीच नव्हतं. मी माझ्या खोलीत कपाटीतील कपड्यांच्या घड्या घालत होते. मी हलक्या गुलाबी रंगाची सुती साडी नेसली होती आणि केस मोकळे सोडले होते. अचानक दादासाहेब खोलीच्या दारापाशी आले. त्यांच्या हातात सुमितच्या जुन्या डायरी होत्या. "कोमल, जरा इकडे बघ ना." कपाटाच्या वरच्या कप्प्यात सुमितच्या काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत. माझा हात तिथपर्यंत पोहोचत नाहीये. "तू जरा मदत करशील का?" ते अगदी मऊ आवाजात म्हणाले. त्यांचा तो गंभीर आणि मधाळ आवाज ऐकून माझ्या मनात एक वेगळीच लहर उठली. मी कपाटाजवळ गेले आणि वरच्या कप्प्यातील फाईल काढण्यासाठी तासांवर उभे राहिले. फाईल काढताना अचानक माझा तोल गेला आणि मी थेट मागे पडणार इतक्यात दादासाहेबांनी अत्यंत वेगाने पुढे होऊन मला आपल्या मजबूत हातांनी सावरलं. माझा चेहरा थेट त्यांच्या छातीवर विसावला होता. त्यांच्या त्या खंबीर मिठीत येताच माझ्या अंगावर सरसरून काटा आला. दादासाहेबांच्या शरीराची ऊब आणि त्यांच्या हृदयाचे वाढलेले ठोके मला स्पष्ट जाणवत होते. त्यांनी मला घट्ट पकडून ठेवलं होतं, जेणेकरून मी पडू नये. काही सेकंद आम्ही दोघेही त्याच अवस्थेत होतो. खोलीत एक अनामिक शांतता पसरली होती. त्यांनी हळूच मला उभं केलं, पण त्यांचे हात अजूनही माझ्या खांद्यावरच होते. मी हळूच माझे डोळे वर केले आणि थेट त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक संकोच होता, पण सोबतच एक वेगळीच ओढ आणि भावनांची तीव्र लाट स्पष्ट दिसत होती.
आम्ही दोघेही शांत होतो, पण आमच्या श्वासांचा वेग वाढला होता. एका सासऱ्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन दोन एकाकी तरुण आणि एक प्रौढ मनामध्ये एक नवीन भावनिक आणि रोमॅन्टिक आकर्षणाची पहिली ठिणगी पडली होती. त्या दुपारी कपाटापाशी निर्माण झालेली ती शांतता खूप काही सांगून जात होती. दादासाहेबांच्या त्या खंबीर मिठीचा स्पर्श आणि माझ्या मनातील ही पहिलीच अनामिक धडधड. आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदीच जवळ होतो. जेव्हा त्यांनी मला हळूच सरळ उभं केलं, तेव्हा त्यांच्या हाताचा उबदार स्पर्श माझ्या खांद्यावर तासनतास रेंगाळत होता. मी संकोचाने माझे डोळे खाली केले, पण माझ्या चेहऱ्यावरची लाली आणि वेगाने चाललेले श्वास दादासाहेबांपासून लपून राहिले नाही. "तू तू ठीक तर आहेस ना कोमल?" दादासाहेबांनी अत्यंत मऊ आणि काळजीयुक्त आवाजात विचारलं. त्यांचा तो खंबीर आवाज त्या शांत खोलीत वेगळाच भास होत होता. "हो दादासाहेब, मी ठीक आहे, थँक मी अगदी हळू आवाजात म्हणाले. त्यांनी हळूच आपले हात माझ्या खांद्यावरून मागे घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर एक संकोच होता. जणू एका सासऱ्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन आपल्या सुनेला इतकं जवळ पकडल्याची एक सुप्त जाणीव त्यांना झाली होती. ते काही न बोलता सुमितच्या फाईल्स घेऊन खोलीबाहेर निघून गेले. पण ते गेल्यानंतरही माझ्या खोलीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच उबदार भास मागे उरला होता. मी तशीच बेडवरून बसून राहिले. थोडक्यात विचारांचा पार गुंगा झाला होता. 2 वर्ष सुमितच्या विरहाने कोरडं पडलेलं माझं मन आज दादासाहेबांच्या त्या प्रौढ आणि सुरक्षित स्पर्शाने एकदम शहारून उठलं होतं. त्या घटनेनंतर पुढचे काही दिवस आमच्या दोघांसाठी खूप वेगळे गेले. घरात एरवी सहज वावरणारे आम्ही दोघे आता एकमेकांसमोर येताना थोडे संकोचू लागलो होतो. पण या संकोचात एक वेगळाच गोडवा होता. आमची नजरानजर झाली की एक सुप्त थरार संपूर्ण शरीरात धावून जायचा. दादासाहेब आता माझ्यासाठी काही विशेष गोष्टी करू लागले होते. मी क्लासवरून येताना माझ्यासाठी आवडीची मिठाई आणणे किंवा रात्री जेवताना माझ्यासाठी नवनवीन विषयांवर गप्पा मारणे, हे सर्व ते खूप हक्काने करत होते. एक दिवस रात्रीची वेळ होती. आम्ही दोघेही जेवून उरकलं होतं. दादासाहेब हॉलमध्ये सोफ्यावर बसून काहीतरी वाचन करत होते. मी स्वयंपाकघरात आवरून त्यांच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आले. त्या रात्री मी पांढऱ्या रंगाची हलकी सुती साडी नेसली होती आणि माझे केस मोकळे पाठीवर सुटलेले होते. मी दुधाचा ग्लास सोफ्याच्या शेजारच्या टेबलवर ठेवला. "दादासाहेब, तुमचं दूध," मी म्हणाले. त्यांनी पुस्तकावरून नजर हटवून माझ्याकडे पाहिलं. त्या मंद प्रकाशात माझ्या मोकळ्या केसांतून आणि साध्या रूपाकडे त्यांची नजर काही क्षणासाठी खिळली. त्यांच्या डोळ्यात माझ्या सौंदर्याबद्दल एक वेगळंच कौतुक आणि ओढ स्पष्ट दिसत होती. "कोमल, जरा बस ना इथे. रोज काम करून दमतेस. 2 मिनिटं गप्पा मारू," ते सोफ्यावर बाजूला सरकत म्हणाले. त्यांचा तो हक्काचा शब्द मी टाळू शकले नाही. मी त्यांच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसले. आमच्या दोघांमध्ये अवघ्या काही इंचाचंच अंतर होतं. ते इतके जवळ होते की मला त्यांच्या शरीराची ऊब जाणवत होती. "कोमल, आजकाल तू खूप छान हसतेस रे." सुमितच्या जाण्यानंतर या घरातलं हसूच गायब झालं होतं. पण आता तुला असं खंबीरपणे पाहून मला खूप समाधान मिळतं, ते माझ्या डोळ्यात पाहत अत्यंत भावुक नजरेने म्हणाले. त्यांच्या या कौतुकाने माझ्या मनाचा बांध सुटत चालला होता. एका स्त्रीला ज्या सुरक्षिततेची, हक्काची, जवळीकीची आणि संवादाची अपेक्षा असते, ती मला दादासाहेबांमध्ये दिसत होती. "दादासाहेब, तुम्ही मला सांभाळलंय म्हणून मी आज उभी आहे. जर तुम्ही नसतात तर मी कधीच स्वतःला सावरू शकले नसते," मी अत्यंत कातरत आवाजात म्हणाले आणि माझ्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब गालावर घसरला. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून दादासाहेबांना स्वतःवरचा ताबा राहिला नाही. त्यांनी हळूच आपला मऊ आणि खंबीर हात माझ्या गालावर ठेवला आणि तो अश्रू पुसला. त्यांचा तो रेशमी उबदार स्पर्श माझ्या काळजाची धडधड वाढवून गेला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. त्यांनी आपला हात मागे न घेता हळूच माझा दुसरा हातही आपल्या हातात घेतला. त्या रात्रीच्या एकांतात हॉलमधल्या त्या मंद प्रकाशात आमचे श्वास वेगाने चालले होते. दादासाहेबांच्या नजरेतली ती प्रौढ आर्तता आणि माझ्या मनातील त्यांच्याबद्दलची सुप्त ओढ दोन्ही एकमेकांमध्ये विरघळत चालल्या होत्या. 2 एकाकी मनांमध्ये तीव्र आकर्षणाची आणि रोमांचची एक सुंदर, नाजूक पण तितकीच गुंतागुंतीची लाट आता अधिकच गडद होऊ लागली होती.